नमस्कार. किरण होम क्रिएशन्समध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये उपवासाचा भगरीचा डोसा करू. त्याकरिता 2 वाटी भगर घ्यायचा. हा 2 वाटी भगर आहे. याला वरईचे तांदूळ पण म्हणतात. भगर पातेल्यामध्ये घालायचा. पाणी घालायचे. छान घासून धुवायचा. पाणी काढून घ्यायचे. परत पाणी घालायचे. भगर घासून धुवून घ्यायचा. भगर घासून धुतला की डोसे पांढरे शुभ्र होतात. भगर स्वच्छ दिसतो. भगरीच्या वर 2 बोटं पाणी राहील एवढे पाणी घालायचे. भगर 2 तास भिजत ठेवायचा. 2 तासांनी बघू. भगर छान भिजला. मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करायचा. झाऱ्याने पाणी निथळून घ्यायचे. भगर झाऱ्याने घेताना पाणी निथळतं. पीठ बघू. छान बारीक झाले. बारीक करताना पाणी घालू नये. परत आहे तेही बारीक करून घ्यायचे. छान बारीक झाले. हे बघा, इतपत पातळ झाले. मिक्सरच्या भांड्यात 2 हिरवी मिरची घालायची. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे. 1 छोटा उकडलेला बटाटा घालायचा. बटाट्याच्या बारीक फोडी करायच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडे पाणी घालायचे. छान पेस्ट झाली. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडे पाणी घालायचे. मिक्स करायचे. छान पेस्ट झाली. इतपत पातळ झाले. यात थोडा साबुदाणा पण घालू शकता. अर्धा चमचा सेंदव मीठ घालायचे. मिक्स करायचे. 10 मिनिट झाकून ठेवायचे. बॅटर इतपत पातळ आहे. तवा गरम होऊ द्यायचा. त्यावर बॅटर घालायचे. तवा हलवून डोश्याचे पीठ व्यवस्थित करायचे. काठाकाठांनी तेल सोडायचे. लोखंडी तवा घेतला तर अगोदर थोडे तेल घालावे. 2 मिनिट झाकून ठेवायचे. 2 मिनिटांनी बघू. डोसा पलटवायचा. 2 मिनिट होऊ द्यायचा. वाफ आली. छान कुरकुरीत दोनही बाजूने डोसा तयार झाला. परत एक करू. बॅटर तव्यावर घालायचे. तवा फिरवायचा. पळी फिरवायची नाही. यावर थोडे तेल सोडायचे. 2 मिनिट झाकून ठेवायचे. 2 मिनिटांनी बघू. पलटवायचा. डोश्याला छान जाळी आली. 2 मिनिट सिमवर डोसा होऊ द्यायचा. छान कुरकुरीत डोसा तयार झाला. यावर उपवासाची बटाट्याची भाजी घालायची. डोश्याला फोल्ड करायचे. प्लेटमध्ये काढायचा. सर्व करायचे. परत एक करू. बॅटर तव्यावर घालायचे. तवा फिरवायचा. काठाकाठाने थोडे तेल सोडायचे. 2 मिनिट झाकून ठेवायचे. 2 मिनिटांनी बघू. पलटवायचा. डोश्याला छान जाळी आली. 2 मिनिट सिमवर डोसा होऊ द्यायचा. छान कुरकुरीत डोसा तयार झाला. काढून घ्यायचे. हे उपवासाचे डोसे तयार झाले. एवढ्या पिठामध्ये 10-11 डोसे तयार होतात.